गमदूर के क्राइम ब्रांच यूनिट 5 ने वाहन चोरी के एक मामले को सुलझाते हुए 2 शातिर आरोपियों को धर दबोचा है। इनके पास से न केवल चोरी की दुपहिया वाहन बल्कि घातक हथियार भी बरामद किए गए हैं। पुलिस से मिली जानकारी के अनुसार कोतवाली पुलिस थाना हद के गणेश नगर में रहने वाले राज उदय मारवे ने अपनी हीरो स्प्लेंडर दुपहिया घर के सामने पार्क की थी, जिसे 17 और 18 अप्रैल के दरमियान रात को अज्ञात चोरों ने पार कर दिया था। इस शिकायत के बाद क्राइम ब्रांच की टीम लगातार चोरों की तलाश में जुटी थी। जांच के दौरान यूनिट 5 को एक गुप्त सूचना मिली कि गमदूर बार के पास वाली गली में 2 संदिग्ध युवक हथियार के साथ किसी वारदात को अंजाम देने की फिराक में खड़े हैं। पुलिस ने बिना वक्त गवाए जाल बिछाया और घेराबंदी कर दोनों को हिरासत में ले लिया। पकड़े गए आरोपियों की पहचान मोहम्मद रजा उर्फ माजिद उम्र 23 वर्ष और मैसर जमाल उम्र 25 वर्ष, दोनों ही आरोपी पांचपौली क्षेत्र के रहने वाले बताए जा रहे हैं। जब पुलिस ने इनकी तलाशी ली तो दुपहिया की डिक्की से एक धारदार लोहे का चाकू मिला। पूछताछ में आरोपियों ने कबूल किया कि उन्होंने कोतवाली इलाके से दुपहिया चोरी की थी। पुलिस ने उनके पास से चोरी की हुई हीरो स्प्लेंडर दुपहिया वाहन नंबर MH49BY4739, एक घातक चाकू और एक रेडमी कंपनी का मोबाइल फोन जब्त किया है। पुलिस ने कुल 66,000 रुपए का माल बरामद कर दोनों आरोपियों को आगे की कानूनी कार्रवाई के लिए पांचपौली पुलिस के हवाले कर दिया गया है। आगे की जांच पांचपौली पुलिस कर रही है। क्राइम ब्रांच युनिट 5च्या पथकातील पोलीस हवालदार राजू टाकळकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने एरियात पेट्रोलिंग करत असताना 2 व्यक्ती एका मोटरसायकलवर अवैध नंबर प्लेट वापरून आणि शस्त्रास्त्र फिरत असल्याची माहिती मिळाली। त्या लोकांनी त्याचा पाठलाग केला आणि सदरचे व्यक्ती ही पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील गमदूर बारच्या बाजूला थांबल्याची माहिती मिळाली। त्यानुसार त्यांनी पथकासह त्याची झडती घेतली तर त्याच्यामध्ये त्यांना एक मोटरसायकल मिळाली। त्या मोटरसायकलचा नंबर प्लेट ही फेक नंबर प्लेट आढळून आली। त्याचबरोबर त्याची गाडीची झडती घेतली असता त्याच्यामध्ये त्यांना एक चाकू शस्त्र मिळून आले। त्यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन युनिट क्रमांक 5च्या कार्यालयात आणून त्या गाडीचा चेसी नंबरच्या आधारे त्याची डिटेल काढण्यात आली असता सदरची गाडी ही पोलीस स्टेशन कोतवाली यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने फिर्यादीला कडून अधिक माहिती घेतली असता FIR क्रमांक प्राप्त करण्यात आला आणि यातील 2 आरोपींना शस्त्रास्त्र ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याविरुद्ध 425 आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा पोलीस स्टेशन पाचपावली येथे दाखल करण्यात आला आणि कोतवालीचा जो यापूर्वी दाखल करण्यात आलेला मोटरसायकल चोरीचा गुन्हा अपराध नंबर 68/26 यामध्ये एक मोटरसायकल जप्त करण्यात आली होती, हिरो होंडा स्प्लेंडर। सदरची गाडी आणि आरोपीचा मोबाईल आणि आर्म्समध्ये पकडण्यात आलेलं शस्त्र असे 66 हजाराचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि यातील 2 आरोपीची अटक करण्यात आली आहे। त्यांचं नाव आहे मोहम्मद रजा उर्फ माजिद वल्द कादिर अंसारी उम्र 23 साल, रहना टेका नवी वस्ती। दुसरा आरोपी है मैसर जमाल वल्द सगीर अहमद अंसारी वय 25 वर्ष, राहणार टेका नई बस्ती, पोलीस स्टेशन पाचपावली। दोन्ही आरोपींचा आम्ही अभिलेख तपासला असता त्यांच्याविरुद्ध यापूर्वी एक मर्डरचा गुन्हा आहे, त्याचबरोबर बॉडी ऑफेन्सचे काही गुन्हे दाखल आहेत आणि सराईत आरोपी आहेत। त्यामुळे त्या आरोपींनी सदरची नंबर प्लेट बोगस लावून आणि कोणत्या तरी अपराधासाठी ती वाहन वापरण्याचा त्यांचा मानस होता। त्या मानस आमच्या युनिट क्रमांक 5च्या टीमने तो मानस त्यांचा खंडून टाकला। अशा प्रकारे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त रवींद्र कुमार शिंगल सर, जॉईंट CP सर, ॲडिशनल CP क्राईम सर, DCP डिटेक्शन सर, ACP क्राईम सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमच्या युनिट क्रमांक 5च्या पथकातील पोलीस हवालदार राजू टाकळकर त्याचबरोबर इतर अंमलदार यांच्या मदतीने सदरची कारवाई करण्यात आलेली आहे आणि 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध आम्ही शस्त्र अधिनियम आणि मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून कारवाई करण्यात आलेली आहे।